देवाने आपल्याला आजच्या ह्या सुंदर अशा संध्याकाळी एकत्र केलं आहे आणि आज आपण देवाच्या वचनातून अनेक महत्वाच्या ज्या वैवाहिक जीवनासंबंधीच्या ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्या आपण शिकत आहोत आपण. आणि आपला जो विषय आहे आपला विषय आहे तुमचं कुटुंब आनंदी राहू शकतं. आज यावेळेला देवाच्या वचनाकडं आपण जाणार आहोत आणि आपला विषय आहे तुमचं कुटुंब आनंदी राहू शकतं. हा आपला आजचा विषय आहे. आणि काल संध्याकाळी आपण प्रामाणिक असा व परिस्थितीची जाणीव राखा हा भाग आपण काल संध्याकाळी शिकलो होतो. आणि आज संध्याकाळी आपण पैशांबद्दल तुमचा दृष्टिकोन आपण लिहून घेणार आहोत. आज संध्याकाळी आपण जो नवीन भाग शिकणार आहोत तो आहे पैशांबद्दल तुमचा दृष्टिकोन. आणि हे सर्व नवीन विषय तुमचं कुटुंब आनंदित राहू शकतं यामध्ये आपण जे शिकत आहोत त्यासाठी आपण पवित्र शास्त्राच्या भरोशालायक तत्वांचं काय करत आहोत आपण वापर करत आहोत. आणि पवित्र शास्त्रातून हा जो विषय आहे हा आपण शिकत आहोत. आणि प्रत्येक वैवाहिक जीवनामध्ये पवित्र शास्त्रातील भरोशालायक तत्वांचा उपयोग होणं फार गरजेचं आहे. तरच विवाह जे आहे ते आनंदित राहू शकतात. तरच विवाहामध्ये परमेश्वर देवाचे जे आशीर्वाद आहे ते येऊ शकतात. आणि यावेळेला आपला जो विषय आहे तो आहे पैशाबद्दल तुमचा दृष्टिकोन. काही महत्वाच्या गोष्टी आपण लिहून घेणार आहोत आणि हळूवारपणे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर कुणाचं लिहून राहिलं तर तुम्ही विचारू शकता, परत तुम्हाला सांगण्यात येईल. आपण लिखाण काम करणार आहोत. थोडस जगण्यासाठी पैशाची गरज असली तरी त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन विस्कळीत होऊ देऊ नका किंवा तुमच्यात अनावश्यक चिंता निर्माण होऊ देऊ नका. हा मुद्दा परत रिपीट करत आहे, लिहून घ्या. जगण्यासाठी पैशाची गरज असली तरी त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन विस्कळीत होऊ देऊ नका किंवा तुमच्यात अनावश्यक चिंता निर्माण होऊ देऊ नका. आता या वेळेला आपण कंसामध्ये मत्ते 6 अध्याय आणि 25 पासून तर 34 पर्यंत, मत्ते 6 अध्याय आणि 25 पासून तर 34 पर्यंत एक फार महत्वाचा शास्त्र भाग जो आहे चिंते संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि चिंता आणि देवावरती भिस्त. आपण ज्यावेळेला हा शास्त्र भाग वाचतो ह्या शास्त्र भागामध्ये आपल्याला एक उदाहरण जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि ते जे उदाहरण आहे ते आपल्याला पक्ष्यांच्या जीवनातून देण्यात आलेलं आहे. एक उदाहरण जे आहे ते गवत ना, जे 30 वचन ज्यावेळेस आपण वाचतो असं म्हटलेलं आहे, जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव अशा पोशाख घालतो तर अहो अल्पविश्वासी तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. गवताचं उदाहरण आहे, आकाशात उडणाऱ्या पाखरांचं उदाहरण आहे. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे चिंता
ह्या वैवाहिक जीवनाचा एक फार मोठा भाग असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आज अनेक वैवाहिक जीवनामध्ये चिंता आहे, परंतु पवित्र शास्त्र आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतं की जगण्यासाठी पैशाची गरज आहे, परंतु वैवाहिक जीवन जे आहे तुमचं हे विस्कळीत होऊ नये आणि अनावश्यक गोष्टींकरता तुम्ही चिंता करू नये अशी देवाची इच्छा आहे. आता अनेक वैवाहिक जीवनामध्ये आपण पाहतो की अनावश्यक गोष्टींविषयी ते चिंता करत बसतात आणि त्यांच्या त्या अनावश्यक गोष्टींविषयी करण्यात आलेल्या चिंतेमुळं त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते त्यांनी उद्ध्वस्त करून घेतलेलं आहे. त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते त्यांनी समस्येने भरून घेतलेलं आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे ह्या मत्तेच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 25 ते 34 वचनामध्ये सांगत आहे. ते आज आपण काय करणार आहोत, मन लावून आपण ऐकणार आहोत. आणि हे जे वचन आहे ह्याची जी हेडलाईन आहे ते असं म्हणतं, चिंता आणि देवावरती भिस्त. 25व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ह्याच तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे व आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करत बसू नका. आज अनेक वैवाहिक जीवनामध्ये जे सोबती आहेत ते आपण काय खावे, आपण काय प्यावे आणि आपण काय पांघरावे ह्या चिंतेमध्ये ते आहेत. आणि वर्तमान समयामध्ये अनेक असे वैवाहिक सोबती अशा प्रकारच्या चिंतेमध्ये असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की आपण देवावर भिस्त ठेवून वैवाहिक जीवनामध्ये चाललं पाहिजे. कारण हा जो शास्त्र भाग आहे ह्या शास्त्र भागामध्ये अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर हे अधिक मोलाचे आहे असं वचन सांगत आहे. आपण ज्या गोष्टी आवश्यक आहे त्यांची आपण चिंता केली पाहिजे, परंतु ज्या गोष्टी अनावश्यक आहे त्याची चिंता करून आपण आपलं वैवाहिक जे जीवन आहे ते विस्कळीत करून घेऊ नये. आपण आपलं वैवाहिक जे जीवन आहे ते समस्यांनी भरून घेऊ नये अशी देवाची इच्छा आहे. आणि मग पुढं देवाचं वचन सांगत आहे आपल्याला स्पष्टपणे देवाचा जो उद्देश आहे तो समजावा म्हणून एक परिचित असं उदाहरण 26 वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि 26 वचन आपण वाचणार आहोत. कृपा करून कोणीतरी ते वचन वाचण्यासाठी मदत करा. वचन 26. आकाशातील पाखरांकडे निखरून पहा, ती पेरणी करत नाही, कापणी करत नाही, की गोठारात साठवत नाही, तरी तुमच्या स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? आता वचन सांगत आहे की परमेश्वर देवाला सर्वात श्रेष्ठ जर ह्या भूतलावरती कोण आहे तर ते आहे त्याने निर्माण केलेल्या संपूर्ण. आपण ज्यावेळेस उत्पत्तीचं पुस्तक आपण वाचतो
त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मग परमेश्वर देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला आणि त्याचं नाव आदम असं ठेवण्यात आलं. आणि मग परमेश्वर देव बोलला की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, आणि एक सहाय्यक त्याने त्या ठिकाणी निर्माण केलेले आपल्याला पाहायला भेटत. आणि त्या सहाय्यकला हवा हे नाव देण्यात आलं. आणि त्यांना निर्माण करण्या अगोदर परमेश्वर देवाने त्यांना लागत असणाऱ्या प्रत्येक गोष्टींची निर्मिती ही करून ठेवलेली होती असं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये वाचायला भेटतं. आता हे जे वचन आपण वाचलं आहे, ह्या वचनातून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की परमेश्वराच्या दृष्टीमध्ये आपण फार महत्वाचा, परमेश्वराच्या दृष्टीमध्ये आपण फार श्रेष्ठ असा, आणि आपण श्रेष्ठ आहो हे आपल्याला समजावं म्हणून 26 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आकाशातील पाखरांकडं पहा. पण कसं? निरखून वरवर बघण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेलं नाहीये, तर निरखून पाहण्यासाठी आपल्याला पाखरांकडे बघण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि का आपण पाखरांकडं निरखून बघायला पाहिजे? कारण आपल्याला त्या पाखरांच्या जीवनातून काहीतरी बोध भेटल या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे निरखून बघितलं पाहिजे. आणि बोध काय आहे? तर जे आकाशात उडणारे पाखरं आहे ते पेरणी करत नाहीत, ते कापणी करत नाही, आणि त्यांच्याकडं साठवण्यासाठी मोठमोठी कोठारं देखील नाहीये. आपण ह्या सर्व गोष्टी करतो, आपल्याकडे ह्या सर्व गोष्टी आहेत. पाखरांकडं आपल्यासारखं काहीच नाहीये. आणि मग परमेश्वर देव म्हणत आहे तुम्ही त्या पाखरांकडे पहा, आणि त्या पाखरांकडे पाहिल्यानंतर जे तुमच्याकडे आहे काय ते त्यांच्याकडे आहे का? आणि जे तुमच्याकडे आहे ते त्यांच्याकडे नसताना देखील ते चिंता करत नाहीये. त्यांना काय खावं, काय प्यावं, अशा प्रकारची चिंता त्या पाखरांसमोर असलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. कारण ह्या ठिकाणी वचन सांगत आहे तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. काही दिवसापूर्वी मी एका सेवकाचा संदेश ऐकत होतो, आणि त्यांनी त्यांच्या संदेशातून एक छोटीशी गोष्ट त्यांनी सांगितली. आणि ती गोष्ट अशी होती की 2 पक्षी एका झाडावरती बसलेले होते आणि ते एकमेकांसोबत संभाषण करत होते. एक पक्षी पहिल्या पक्षाला म्हणाला की हे जे माणसं आहे हे फार चिंता करतात. हे जे माणसं आहे हे फार म्हणजे फार चिंता करतात. आणि दुसरा पक्षी त्या पहिल्या पक्ष्यांना म्हणाला, हो, मी पण ह्या माणसांना फार चिंता करताना बघतो. आणि पहिला पक्षी म्हणाला की जे मी बघत आहे आणि जे मला समजत आहे तेच तू बघत आहे आणि तेच तुला समजत आहे. मग पहिला पक्षी म्हणाला हो. दुसरा पक्षी पण म्हणाला हो. आणि दुसरा पक्षी म्हणाला, काय तुला माहिती आहे का ते का चिंता करतात? पहिला पक्षी म्हणाला, मला नाही माहिती ते का चिंता करतात. आणि तो दुसरा म्हणाला, मी तुला सांगतो ते का चिंता करतात. कारण आपल्याकडे जसा स्वर्गीय बाप आहे तसा त्यांच्याकडे स्वर्गीय बाप नाहीये, म्हणून ते चिंता करतात. लक्ष द्या, जर आकाशात उडणाऱ्या पाखरांना जर परमेश्वर देव
त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी देतो, तर त्या आकाशात उडणाऱ्या पाखरांपेक्षा परमेश्वर देवाला सर्वात श्रेष्ठ जर कोणी आहे तर ते आपण आहोत. आणि आपण जर देवाला श्रेष्ठ आहोत तर देव निश्चित अर्थाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी दिल्याशिवाय तो राहणार नाही, तो ते देईल. आणि त्या गोष्टींची आवश्यकता आपल्याला आहे हे देवाला सांगायची गरज नाहीये, कारण तो आपला स्वर्गीय बाप आहे. त्याला आपली गरज काय आहे ते कळतं. आणि म्हणून वचन सांगत आहे की तुमच्यात अनावश्यक चिंता निर्माण होऊ देऊ नका. जर तशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये अनावश्यक चिंता जर निर्माण झाल्या तर त्यामुळं तुमचं वैवाहिक जीवन जे आहे ते डिस्टर्ब होऊन जाईल. तुमचं वैवाहिक जीवन जे आहे ते समस्येने भरून जाईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जे आहे खूप चिंता त्या ठिकाणी प्रवेश करतील. आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून तुम्ही मत्तयाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 25 ते 34 वचनामध्ये ज्या काही गोष्टी समजण्याकरता आपल्याला दिलेल्या आहेत त्या वाचून आपण आपली चिंता ही देवावर टाकणं गरजेचं आहे. आपण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सर्व प्रकारच्या ज्या चिंता आहे त्या देवावर टाकणं फार गरजेचं आहे. कारण आनंदी जीवन जगण्यासाठी खूप जास्त पैशांची गरज नाही. तुम्हाला जर आनंदी जीवन जगायचं आहे तर त्यासाठी खूप पैसे लागत नाही. कारण आज वर्तमान समयामध्ये अनेक लोकांकडे खूप पैसा आहे पण त्यांचं जीवन आनंदी नाही. त्यांचं जे जीवन आहे ते आनंदी नाहीये. आणि आनंदी जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या पैशांची पण गरज लागते असं नाहीये. बघा पवित्र शास्त्र जे आहे, पवित्र शास्त्र लूका सुवर्तमान ह्याचा 12वा अध्याय आणि त्याचं 15वं वचन आपण वाचणार आहोत. लूक ह्याचा 12वा अध्याय आणि त्याचं जे 15वं वचन आहे ते आपण यावेळेला वाचणार आहोत. आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तरी ती त्याचे जीवन होते असे नाही. बघा वचन सांगत आहे की आनंदी जीवन जगण्यासाठी खूप पैशांची गरज लागते असं नाही. वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहणं गरजेचं आहे. सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहणं गरजेचं आहे. परंतु वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की सर्वात जास्त वैवाहिक जीवनामध्ये अनावश्यक गोष्टींची चिंता केली जाते आणि अनावश्यक गोष्टींचा लोभ हा आपल्याला पाहायला भेटतो. ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाहीये अशा गोष्टींविषयी आपल्या जीवनामध्ये फार चिंता असते. ज्या गोष्टींची आता आपल्याला आवश्यकता नाहीये त्याच गोष्टी घेण्याकरता आपण फार अतोनात प्रयत्न करत असतो आणि ती आपल्याला भेटावीच याविषयी आपण चिंता करत असतो. पण खऱ्या अर्थाने पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की तुम्ही अनावश्यक गोष्टी करता कधीही चिंता करून तुमचं जे वैवाहिक जीवन आहे, तुमचं जे कौटुंबिक जीवन आहे ते तुम्ही समस्येने भरू नका. आज अनेक वैवाहिक जीवनामध्ये समस्या ह्या
त्या वैवाहिक जीवनातल्या लोकांनी स्वतःहून ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत त्यांच्या परिवारामध्ये. ज्या गोष्टींची गरज नाहीये त्या अनावश्यक गोष्टींची त्यांनी चिंता केलेली आहे आणि अशा प्रकारच्या अनावश्यक गोष्टींची चिंता करून त्यांनी त्यांचं चांगलं वैवाहिक जीवन, त्यांनी त्यांचं चांगलं कौटुंबिक जीवन हे उद्ध्वस्त करून घेतलेलं आहे. असे हजारो वर्तमान समयामध्ये उदाहरणं आहेत. हजारो उदाहरणं आहेत. काही दिवसापूर्वी मी एका गावाला गेलो होतो एका, आणि त्या गावाला गेल्यानंतर त्या ठिकाणी एका घरामध्ये प्रार्थना होती आणि मग त्या मावशींनी, शेजारच्या ज्या मावशी आहेत त्यांना देखील बोलवलं की आमची इथं प्रार्थना आहे आणि जर जमलं तर मग तुम्ही त्या ठिकाणी या. आणि त्या मावशी देखील एक शेजारी शेजारी राहत असल्या कारणामुळं त्या देखील प्रार्थनेला आल्या. आणि देवाच्या वचनातून मी बोलत असताना त्या ठिकाणी वचन सांगितलं, प्रार्थना केल्या आणि ते स्वतःहून बोलल्या की सर, माझ्या मोठ्या मुलासाठी प्रार्थना करा. आणि मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मावशी, मी तुमच्या मोठ्या मुलासाठी प्रार्थना करतो, परंतु प्रार्थना विनंती काय आहे? आणि ते म्हटले की तो खूप कर्जामध्ये डुबलेला आहे सर. खूप कर्जामध्ये तो जो आहे तो डुबलेला आहे आणि त्याला त्या कर्जातून कशा प्रकारे बाहेर निघावं हे सुचत नाहीये. आणि त्यामुळं त्याची पत्नी डिस्टर्ब असते, त्याचा मुलगा डिस्टर्ब असतो, त्याच्या मुलीचे कॉलेजची फी जी आहे ती भरलेली नाहीये, त्याच्या मुलाच्या डिप्लोमाची जी फी आहे ती भरलेली नाहीये आणि तो फार डिस्टर्ब आहे. त्यांना म्हटलं की असं काय झालं, कर्ज असं कोणत्या गोष्टीमुळे झालं? आणि तो म्हटला की त्याने आपल्या लहान भावाची बरोबरी करायचा प्रयत्न केला. लहान भावाचं स्वतःचं घर आहे, लहान भावाचं स्वतःची कार आहे. लहान भावाची बरोबरी करता करता त्याने घर पण घेतलं. आवश्यक नव्हतं सर, तो आमच्यामध्येच एकत्र राहायचा. आम्ही त्याला घरातून बाहेर पण काढलं नाही, पण त्याने आम्हाला न सांगता त्याने घर घेतलं, बँकेचं लोन त्याने केलं सर, त्याने कार पण घेतली आणि आता त्याचे हप्ते जे आहे त्याच्याकडनं भरल्या जात नाही आणि म्हणून तो आता फार चिंता करत बसतो आणि आमच्याकडनं पण त्याला काही दिलं जात नाही, कारण आमच्याकडे देखील काही नाही. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मी त्यासाठी प्रार्थना तर मी केली, परंतु ज्या वेळेला मी घरी आल्यानंतर मला कळालं की अनावश्यक गोष्टींच्या द्वारे परिवारामध्ये किती भयंकर अशा समस्यांचा सामना वर्षानुवर्ष हा वैवाहिक स्वतःला करावा लागतो. त्यामुळं नुकसान पण होतं, त्यामुळं समस्या पण उद्भवतात, त्यामुळं वादविवाद देखील होतात, त्यामुळं घरातील इतर लोकांना जे आहे व्यवस्थित व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, त्यांच्या त्यांच्या करिअरवरती असर होतं. आणि वचन काय सांगत आहे, खूप पैसा जर असला तर हे तुमचं जीवन होत नाहीये. वचनामध्ये लिहिलेलं आहे, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असं नाहीये. आज वैवाहिक जीवनामध्ये अनेकांचा गैरसमज हा झालेला आहे की खूप पैसे असेल तर आपण आनंदी राहू शकतो, खूप पैसे असेल तर आपण खूप चांगलं लाईफ जगू शकतो. लक्ष द्या, वचन सांगत आहे
की पुष्कळ संपत्ती जर असली तर ते त्याचं जीवन होत नाही. आज लोकांकडे भरपूर संपत्ती, भरपूर संपत्ती, पण ते त्यांचं जीवन नाहीये. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी खूप पैशांची पण गरज नाहीये. कारण खूप पैशांची विचारसरणी ही आपल्याला लोभाकडे प्रवृत्त करत असते. हे समजून घ्या. हे आज वैवाहिक जीवनात वर्तमान समाजात लोकांना ते कळत नाही, ते समजत नाही. आणि म्हणून पैशाने तुम्ही बऱ्याच मौल्यवान वस्तू विकत घेऊ शकता, तरी तुमच्या वैवाहिक जीवनासमोर त्यांना काहीच मोल नाहीये. आणि हे खरं आहे. सर्वात मौल्यवान वस्तू तुम्ही एकीकडे ठेवा आणि तुमच्या वैवाहिक जीवन जे आहे ते एकीकडे ठेवा. आणि दोघांचं मूल्यांकन केल्यानंतर तुम्हाला हे समजल की त्या मौल्यवान वस्तू ज्या अनावश्यक होत्या त्यापेक्षा तुमचं वैवाहिक जीवन हे फार मौल्यवान आहे. जर मौल्यवान वस्तू घरामध्ये असून जर तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी नाहीये, तर त्या मौल्यवान वस्तू घरामध्ये असून काही फायदा आहे का? काय वाटतं चर्च तुम्हाला? विचार करा. तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदित असणं गरजेचं आहे का तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मौल्यवान वस्तू तुमच्या घरामध्ये असून तुमचं वैवाहिक जीवन हे समस्येने भरलेलं आहे? हे मौल्यवान आहे. कोणतं मौल्यवान आहे? तुम्हाला काय वाटतं? आनंदाचं. बघा, पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे सांगतं. आपण जे आहे ना, आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी राहायला पाहिजे. आपल्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये आपण समाधानी राहायला पाहिजे. आणि देवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधाकडे केव्हाही दुर्लक्ष करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा. आज वर्तमान समयामध्ये आपण राहत असताना अनावश्यक गोष्टींची आपण चिंता करतो आणि ती चिंता आपल्याला देवासोबतच्या नातेसंबंधातून लांब घेऊन जात असते. आणि कालांतराने आपल्याला कळतं की आपलं देवासोबतचं नातं हे कमकुवत झालेलं आहे. आज आज अनेक वर्तमान समयामध्ये जर आपण वैवाहिक जीवनाकडे जर बघितलं, कुटुंबाकडे जर बघितलं, तर त्यांनी त्यांच्या स्वतःच अनावश्यक गोष्टींच्या चिंता करून समस्याने त्यांचा परिवार भरलेला आहे. आणि त्यांनी त्यांचं देवासोबतचं जे नातं आहे ना त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून टाकलेलं आहे. बघा, आपण सुरुवातीलाच वाचलं मत्तयाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 26 वचनामध्ये की आकाशात उडणाऱ्या पाखरांकडे निरखून पहा. त्यांना जेवढं आवश्यक आहे तेवढं अन्न परमेश्वर देव रोज त्यांना देतो. रोज रोज देतो. मग जर देवाला आकाशात उडणाऱ्या पाखरांची जर एवढी चिंता आहे, तर त्या पाखरांपेक्षा सर्वात जास्त देव हा तुमची चिंता करतो. ही गोष्ट तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून चिंता करत बसू नये. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, लक्ष द्या. कारण वचनामध्ये लिहिलेलं आहे, कोणीही चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी ही हातभर लांबू शकत नाही.
आपण ते वचन वाचू. मत्तयाच्या पुस्तकात आपण परत येऊया. मत्तयाचे पुस्तक 6वा अध्याय आपण परत काढू आणि पहा त्या ठिकाणी ते वचन काय म्हटलेलं आहे. मत्तयाचे पुस्तक 6वा अध्याय आपण काढू आणि 6व्या अध्यायामध्ये आपण ते वचन वाचणार आहोत. 27 वचन आपण वाचूया. वचन 27 बघा. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढण्यास तुम्हापैकी कोण समर्थ आहे? चिंता करून तुम्ही तुमच्या आयुष्याची दोरी हातभर लांबू शकता का? आणि कोण आहे असं वर्तमान समयामध्ये? कोणीही आपलं आयुष्य जे आहे चिंता करून हातभर लांबू शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टींविषयीची चिंता ही आपलं जे जीवन आहे त्यामध्ये समस्या घेऊन येत असते. तुम्ही जर वर्तमान समयामध्ये जर कुटुंबाचा जर अभ्यास केला, वर्तमान समयामध्ये तुम्ही जर वैवाहिक जीवनातील श्रोत्यांचा जर अभ्यास केला, तर त्यांच्या जीवनामध्ये चिंता करून त्यांनी अनेक प्रकारच्या समस्यांना आमंत्रण दिलेलं तुम्हाला पाहायला भेटेल. आणि देवाची इच्छा ही नाहीये की तुम्ही तुमचं वैवाहिक जीवन विस्कळीत करून घ्यावं. देवाची इच्छा ही मुळीच नाहीये की अनावश्यक गोष्टींबद्दल तुम्ही चिंता करावी. लक्ष द्या, ज्या गोष्टींची चिंता तुम्ही करतात ना, त्या गोष्टींची चिंता तुमचं वैवाहिक जीवन विस्कळीत करतं, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. देव तुम्हाला आवश्यक त्या गोष्टी देईल. देव तुम्हाला आवश्यक त्या गोष्टी देईल का? कारण देवाला तुम्ही पक्ष्यांपेक्षा श्रेष्ठ आहात आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्या यासाठी तुम्ही पक्ष्यांसारखं देवावरती भिष्ट ठेवून चालणं फार गरजेचं आहे. तुम्ही स्वतःच्या स्ट्रेंथ वरती भिष्ट ठेवू नका. तुम्ही स्वतःच्या ज्या काही गोष्टी असेल, सोर्स असेल, त्याच्यावर भिष्ट ठेवू नका. तर तुमची जी भिष्ट आहे ती केवळ आणि केवळ देवावरतीच असली पाहिजे. देवावरतीच ती असली पाहिजे. का माहिती का? कारण तुम्ही देवाला पक्ष्यांपेक्षा श्रेष्ठ आहात. परंतु आज आपण पाहतो की लोक जे आहे आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहत नाही. जेवढं आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये ते समाधानी राहत नाही आणि देवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. देवासोबतचं जे नातं आहे त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण त्यामध्ये मजबूती असली पाहिजे. त्यामध्ये तुम्ही देवावरती भिष्ट ठेवून जीवन जगणं फार गरजेचं आहे. या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या चर्च, तर तुमचं जे कुटुंब आहे एक आनंदी जीवन जगू शकत. एक आनंदी जीवन जे आहे ते तुम्ही जगू शकाल. लक्ष द्या, आनंदी पैसा जगण्यासाठी गरजेचं आहे, पण तो किती? खूप नाही, खूप नाही, खूप नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढं जर प्रति दिवशी परमेश्वर देव तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला देत आहे ना, तर त्यामध्ये तुम्ही समाधानी राहायला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही देवासोबतच्या नातेसंबंधामध्ये लक्ष दिलं पाहिजे वाढण्यामध्ये. असं जर तुमचं वैवाहिक जीवन जर असेल आणि अशा प्रकारचा पैशाबद्दलचा तुमचा जर दृष्टिकोन असेल, तर लक्ष द्या, तुमचं कुटुंब एक आनंदी जीवन जे आहे ते जगू शकतं. पैशाप्रती दृष्टिकोन तुमचा जो आहे पाहिजे. जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण परमेश्वर देवाकडे जे आहे मागणं गरजेचं आहे. दावीद देखील म्हणतो स्तोत्र संहितेमध्ये. इब्री लोकांचं पत्र आपण जर पाहिलं, इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय 5 वचन काढ. इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय आणि 5 वचन पहा काय म्हणत आहे. 13वा अध्याय आणि 5 वचन.
तुमची वागणूक द्रव्य लोभावाचून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतःला म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. बघा, परमेश्वर देव आपल्याला कशा प्रकारे स्वीकारतो बघा. देवाचं हे अभिवचन आहे. देवाचं हे त्याच्या लेकरांना दिलेलं हे अभिवचन आहे. आणि देव हा बदलत नाही. देव काल, आज आणि युगानुयुग एक सारखा आहे. देव बदलत नाही. देव जे बोलतो ते तो करतो. देवाने दिलेले शब्द देव पाळतो. देव मनुष्य नाहीये की खोटं बोलत. वचन स्पष्टपणे सांगत आहे 5व्या वचनामध्ये, तुमची वागणूक द्रव्य लोभावाची नसावी. प्रामाणिकपणे हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारू की काय माझी वागणूक माझ्या वैवाहिक सोबत्याबरोबर, माझ्या कुटुंबियांबरोबर द्रव्य लोभावाचून आहे का? कारण वचन फार सरळ सांगत आहे, द्रव्य लोभावाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तृप्त असावं. जवळ आहे तेवढ्यामध्ये आपण समाधानी असावं. कारण देवाने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. जर देव हा स्वतः म्हणत आहे की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मग आपल्यामध्ये केवळ आणि केवळ ज्या गोष्टीचा लोभ असला पाहिजे, ती गोष्ट केवळ एकच असली पाहिजे, म्हणजे तो म्हणजे देव. देवाचं लोभ धरा. देवा, तू जर म्हटलेलं आहे की मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडून जाणार नाही, तर मग मला जगाच्या सर्व प्रकारच्या लोभापेक्षा तू जास्त प्रिय आहे. देवाला तुम्ही हे रोज तुमच्या प्रार्थनेमध्ये म्हणणं गरजेचं आहे की देवा, माझ्यामधून सर्व प्रकारचा जो द्रव्याचा, पैशाचा लोभ आहे तो तू काढून टाक. देवाजवळ तुम्ही ही प्रार्थना रोज केली पाहिजे की देवा, माझ्याकडे जेवढं आहे तेवढ्यामध्येच मला समाधानी राहायला शिकव. ज्या गोष्टींची मला गरज नाही अशा अनावश्यक गोष्टींबद्दल मी चिंता करून माझं वैवाहिक जीवन जे आहे, माझं कौटुंबिक जीवन जे आहे, ते मला समस्येने भरायचं नाहीये, ते मला प्रॉब्लेमने भरायचं नाहीये, ते मला आजारांनी भरायचं नाहीये, ते मला भांडणांनी भरायचं नाहीये, ते मला अविश्वासाने भरायचं नाहीये. तर मला माझ्या परिवारामध्ये जेवढं आमच्याकडे आहे तेवढ्यामध्ये समाधानी राहण्याकरता तो आम्हाला मदत. दावीद राजा अतिशय सुंदर म्हणतो, देवा, मला सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेचं जेवण. मला जास्त पण देऊ नको, मित्र विसरून जाईल. आणि मला असं ना, असं मला लाचार पण होऊ देऊ नको, कमी पण नको. आपली मागणी काय असली पाहिजे विचारायची? आवश्यक तेवढं देवाकडे माग. देव कधीही त्याच्या सेवकाला दुसऱ्यांकडे हात पसरू देणार नाही, कधीच नाही. जर देव आपल्या जीवनाचा प्रभू आहे तर. आणि म्हणून काही प्रश्न आहे, 2 प्रश्न आहेत. कर्जबाजारी होऊ नये म्हणून कुटुंब या नात्यानं आम्ही काय करू शकतो? आज अनेक कुटुंब कर्जबाजारी आहेत. कर्जबाजारी होऊ नये म्हणून कुटुंब या नात्याने तुम्ही काय करू शकता? अशा गोष्टी घेणं टाळा ज्याची आवश्यकता नाहीये. अशा गोष्टी घेणं टाळा ज्याची आवश्यकता नाहीये. परत सांगतो, अशा गोष्टी घेणं टाळा ज्याची आवश्यकता नाहीये. ज्या वेळेला त्याची आवश्यकता आहे त्यावेळेला ती घेणं चांगलं आहे. पण ज्याची आवश्यकता नाहीये अशा गोष्टी कर्जबाजारी होऊन घेणं हा आपल्या परिवारामध्ये
समस्या आणण्याचा फार मोठा मार्ग आहे. दुसरा प्रश्न, पैशाबद्दल मी माझ्या स्वतःशी प्रामाणिकपणे व नियमितपणे बोलतो का? पैशाबद्दल मी माझ्या स्वतःशी प्रामाणिकपणे व नियमितपणे बोलतो का? बोललं पाहिजे पैशाबद्दल, कारण पैशामुळं वाईटपणा हा वैवाहिक जीवनातील सोबत्यामध्ये पण येत असतो, कुटुंबातील इतर लोकांमध्ये पण येत असतो. आणि म्हणून स्पष्ट असा ह्या विषयामध्ये पैशाबद्दल एकमेकांसोबत बोलत चला. पैसे खर्च करण्यासंदर्भात एकमेकांशी चर्चा करत चला. मे बी पत्नीला पतीचं आवडणार नाही, पत्नीची इच्छा असेल की नाही हा पैसा ह्याच ठिकाणी खर्च झाला पाहिजे, पण पतीची इच्छा असेल की नाही आता नको, आता ती वेळ नाहीये, आणि पतीचा निर्णय पत्नीला कुठेतरी दुखवत असेल, वाईट वाटत असेल, किंवा पत्नीची इच्छा असेल, पतीची इच्छा असेल हा पैसा इथंच खर्च झाला पाहिजे, पण पत्नीची इच्छा नसेल आणि अशा वेळेला पतीला वाईट वाटत. लक्ष द्या, तुमचं वैवाहिक जीवन हे पैशांमुळं खराब होता कामा नये. अनावश्यक गोष्टी घेणं टाळा. अनावश्यक गोष्टी घेण्या अगोदर तुमच्या लाईफ पार्टनरला विचारा की ह्या गोष्टींमध्ये आपण हा पैसा इन्व्हेस्ट केला पाहिजे का, त्याचा सल्ला घ्या. आणि दोघेही एकमताचं असेल तर तो विषय घेण्याचा प्रयत्न करायचा. दोघं एकमेकाचं नसेल तर कृपा करून त्या विषयाकडे जाऊ नका. तो विषय तुमचं वैवाहिक जीवन विस्कळीत करेल, तो विषय तुमचं नातं विस्कळीत करेल, तो विषय तुमच्या नातेसंबंधामध्ये वादविवाद घेऊन येईल, तो विषय तुमच्या नातेसंबंधामध्ये तुमचं एकमेकाप्रतीचा जो भरोसा आहे तो कमी करून टाकेल. आणि म्हणून पैशांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन हा कसा असला पाहिजे माहिती का? जगण्याकरता पैशाची गरज आहे, पण जेवढा लागतो तेवढा. कारण जास्त पैशांचा मोह हे पाप आहे, आणि जास्त पैसे हे त्या वैवाहिक जीवनातील त्या वैवाहिक कुटुंबाचं ते जीवन होत नाही जास्त पैसे. म्हणून आपण आपल्या स्वतःकडं ह्या बाबतीत लक्ष देणे गरजेचं आहे, आणि ह्याच प्रकारे तुमचा पैशाबद्दलचा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. दैव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला आपण प्रार्थना करून आपण आपले